शुभ सकाळ सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. सकाळचे वाजलेले आहेत 4:30 आणि बाहेरचं वातावरण बघा इतकं प्रसन्न आहे. ब्रह्ममुहूर्त म्हणतात ते उगीच नाही, इतकं सुंदर वातावरण होतं. आज एवढ्या सकाळी सकाळी उठण्याचं कारण होतं की आज आम्हाला गावाला जायचं आहे. आज आहे यात्रा गावची. तर चला मग लागूयात तयारी. पटपट पटपट आम्ही सकाळ सकाळ स्वयंपाकाला चालू केलं होतं. आता वाजत आलेले आहेत 7 आणि आमचा स्वयंपाकही होत आला आहे. तात्यांची चालली होती देवपूजा आणि आमचं पिल्लूही उठलं होतं. कोण उठले म्हटलं की अशी पळाली. बऱ्यापैकी सगळी कामं आवरून झाले होते. मग काय पिल्लूसोबत थोडासा टाईमपास करावा म्हटलं. नुकतंच उठलं होतं आणि असंच परुषाने खेळत होतं. चिडलेली होती थोडीशी आणि मग नंतर मुद्दामून हे असं काहीतरी नाटक कंपनी चालू होती. कारण व्हिडिओ चालू दिसला आम्हाला. व्हिडिओ चालू दिसला की आम्हाला असे वाकडे तिकडे तोंड करायला आवडतात. हे बघा हे काय चाललंय. ब्रश कर म्हटलं की हे असं दात दाखवत होती मला. नाही करणार म्हणून. आवर आवर मागं लागलेले तिच्या. ही मस्ती तर काय अशीच चालू राहणार आहे. इथे सगळी तयारी करून झाली. सकाळी एवढ्या सकाळपासून आम्ही सगळं काही बनवत होतो. शेवटी नैवेद्य तयार झाला आणि मग भरायची तयारी चालू झालेली. मम्मीने असं छानपैकी नैवेद्य देवासाठी भरून घेतला आणि सगळे पॅकिंग करून आम्ही निघालो. पिल्लू तर खाली पोचलीसुद्धा. आम्ही निघालो होतो. त्याच्या आधी छानपैकी फोटोशूट वगैरे करून घेतलं, कारण नंतर माहिती आपल्याला वेळ भेटणार नाही. असे 1-2 पोजमध्ये फोटो काढले ना आम्ही खाली निघालो. खाली येऊन बघते तर काय, हे बघा ह्या मॅडमचं काय चाललं आहे. म्हटली थांब मम्मा, मी तुम्हाला घेऊन जाते, मी गाडी चालवणार आहे आज, मी नेते तुम्हाला, म्हणून असं स्टेअरिंग हलवून दाखवली. जसं काय स्वतःच गाडी चालवणार आहे अशा आविर्भावामध्ये एकदम ॲक्शन करून चालू होतं. नंतर आम्ही निघाल्यावरती तिला वाटलं की तात्या कशी काय खाली राहिले आमचे, म्हणून तिचा जीव वर खाली होत होता. कारण आजोबा राहिले म्हटल्यावर नातीची उलगली होणारच. त्यामुळे तात्या या 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 लवकर या म्हणून चालू होतं तिचं बडबड. किती सांगितलं की अगं येणार आहे, तरीही तिच्या मनाला काही समाधान नव्हतं. जोपर्यंत तात्या आतमध्ये येऊन बसत नाहीत तोपर्यंत तिचं हे असंच चालू होतं. फायनली तात्या येत आहेत म्हणून खूप मज्जा वाटली. आनंद बघा हा. नाकात बोट घालते गंदी बच्ची. आम्ही फिरायला चाललोय असं म्हण. खरंच. कसं परत पकडणार. बूम बूम. इकडे बघ. तसं नाही जो. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कसं खुश व्हावं हे या निरागस जीवांकडून शिकावं. या गाडीतील ही छोटे छोटे म्हणत होती की पॉपेट आहेत म्हणून असा धिंगाणा घालून खेळणं चालू होतं. नंतर म्हटलं असं बसू नको, तरीही मोठ्या माणसांसारखंच तिलाही बसायचं होतं आणि बसल्या बसल्या काहीतरी खायचा होताच. नको बसू म्हटलं तरी असं मला दाखवून खाल्लं आणि मग ब्रेक दाबल्यावरती आमची गाडी पलटी झाली. तेव्हा कुठं मॅडम जरासं ऐकायला तयार झाल्या आणि मग आपल्या शांततेत बसून त्यांचं चालू होतं. अर्ध्या रस्त्यात आल्यावरती आमच्या आत्तू येणार होत्या. आत्तूंना पिकअप करण्यासाठी आम्ही चाललो होतो. आत्तू कधी येणार असं बऱ्याच वेळा विचारून झालं होतं. असे हलत डुलत आम्ही इथपर्यंत समोरून आत्तू येताना बघून जाम भारी वाटलं. मग काय, आत्तूला भेटायची गडबड आणि पहिलं त्याच्याही आधी आत्तूने काय खावं आणलाय याची चर्चा आधी होती. आल्या आल्या आत्तू तू काय आणलं म्हणून विचारून झालं.
लवकर बस आतमध्ये, लवकर बस असं चालू होतं. आणि आत्तोबाचीची अशी भेट झाली. आत्तूला छान छान पा करून झाला. आणि हे बघा आत्तूने असा बॅग भरून लाडक्या एकुलत्या एक भाचीसाठी खूप सारा खाऊ आणला होता. हा सगळा खाऊ फक्त माझ्यासाठी आणलाय आत्तूने असं म्हणल्यावरती लेकीने असा काही लुक मला दिला की बस. मग आम्ही सगळ्यांनी मिळून छान मस्त मज्जा करत आत्तूने आणलेला खाऊ एन्जॉय केला. आऊंनी पण आमच्या सगळेजण मस्तपैकी अशी मज्जा मस्ती करत गावाला निघालो होतो. बाहेर तर इतकं ऊन होतं. गाव जवळ आलेलं आहे आणि बाहेर बघा इतकं ऊन होतं. बाहेर असं चालत तर जाऊ शकत नाही एवढ्या उन्हामध्ये असं वाटत होतं. पण काय गावाकडच्या माणसांना सवय असते. ते याच उन्हामध्ये कामं वगैरे करत होते. आणि फायनली आम्ही पोचलो आहे यात्रेच्या ठिकाणी. आणि इथे गर्दी आहे. यात्रा तशी 2-3 दिवस आधीच होती. आम्ही 3ऱ्या दिवशी आलेलो आहे. 3 दिवस गावची यात्रा होती ही. आम्ही लास्ट डेला पोहोचलो आहे. आणि एंट्रीपासूनच असे छोटे छोटे दुकानं वगैरे चालू झालेले होते. लोकही होते. तिथे येऊन यात्रा करणाऱ्यांची पण गर्दी भरपूर होती. हे आहे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील कांबळेश्वर येथील श्री क्षेत्र भिवाई देवी देवस्थान. इथे दरवर्षी पौर्णिमेला यात्रा भरते जी 3 दिवस असते. आज 3ऱ्या दिवशीला पाखळणे असं काहीतरी म्हणतात. तर आम्ही पोचलो या दिवशी इथे आणि गाडी लावायला जागा शोधत होतो. इथला हा रस्ता चालू झाला आणि शेजारचे छोटे छोटे असे लागलेले जे स्टॉल आहेत ते बघितले की शॉपिंग करायची इच्छा होत होती. तुम्ही कितीही भारी मॉलमध्ये जावा पण यात्रेत शॉपिंग करायची मजा काही वेगळीच असते. आणि हे खाऊचा स्टॉल तर हे आत्तूबाचीच्या जोडीचं काय चाललंय बघा. पोचलोय पण ह्यांची मस्ती काही थांबतच नव्हती. अशी दंगामस्ती करत करत ह्या इथपर्यंत आल्या. चला चालायचंच. मला वाटतं एक सेल्फी घ्यावं म्हटलं तर आमचं सेल्फी कसं आलं आता तुम्हीच बघा. भारी आहे ना. देवासाठी लागणारं काही काही वस्तू घेऊन झाल्यानंतर मंदिराकडे निघालो होतो. गर्दी तर भरपूर होती. एवढ्या उन्हामध्ये न जाणार एवढ्या उन्हामध्ये जाऊन आमची अवस्था अशी झाली तर ती विचारूच नका. काय बोलावं. आणि समोर मंदिर दिसलं. मध्ये लहान मुलगा किंवा मुलगी यांना बर्थडे घालण्याची प्रथा प्रचलित आहे. सोबत आलेले जेवण आणि जेवण घालून आम्ही निघालो घरच्या 4 वाजता. व्हिडिओमध्ये दिसलंच असेल. आणि येताना आम्ही छान नटून तटून आलेले. घरी जाताना मात्र आमचा अवतार असा झाला होता. भारी आहे ना. आणि आम्हाला काही प्रश्न विचारले की आमच्या अशी नाटक कंपन्या चालू होतात. तू काय काय बघितलं? कुठे गेलतो म्हणल्यावरती बघा डायरेक्ट झोपून घेतलं आम्ही. नाटक आज गावात आप खाए थाली में मुन्ने को दे चंदा मामा. काही बडबडतंय. चंदा मामा दूर का गोदाची राज जगताप. आला
घरी येताना वाटेत अजून एक देवस्थान लागलं, जे मुंबईला वज्रेश्वरी देवी म्हणून आहे, जिथे गरम पाण्याचे कुंड प्रसिद्ध आहेत. त्याच देवीचं मंदिर इथे आहे. त्याचे दर्शन घेण्यासाठी आम्ही इथे गेलो. ते देवीचं छान निवांत दर्शन घेतलं, कारण ऑलरेडी संध्याकाळ तर झालेली आहे, त्यामुळे घरी जाण्याची एवढी काही घाई गडबड नव्हती. त्यामुळे निवांताचं आम्ही दर्शन घेऊन इथे थोडेफार फोटो काढले. आणि आमच्या छोटीने, तिला वाटलं आपल्या एवढीच देवी कशी काय बरे इथे, म्हणून फार मज्जा वाटली आणि शेजारी उभे राहून फोटो काढले. म्हटले माझ्या एवढीच आहे ना देवी? म्हटलं हो हो, खूप छान. असे शेजारी राहून फोटो काढले आणि एकदम कुतूहलाने बघितली मूर्ती हात लावून. हे बघा, देवीच्या हाताला हात लावून चेक करत होती. म्हणत होती माझ्याच एवढा हात आहे ना देवीचा? दर्शन घेऊन माझ्यासोबत फोटो काढून रिटर्न घरी चाललेलो आम्ही. परत पप्पांकडे हट्ट करून देवीची घंटीच वाजवायची म्हणून परत एकदा जाऊन देवीचं घंटा वाजवून आलो. लहान मुलं म्हटले की असे हट्ट चालायचेच नाही का? हात जोड. आता इथून निघाल्यानंतर आम्ही जाणार होतो आत्तूच्या घरी, त्यामुळे लगेच आत्तूच्या घरी पोहोचलो. तुम्ही दोघी बसत नाहीये. येताना पिऊ झोपून आली होती. नंतर इथे आल्यानंतर दिदींचा आवाज आल्यावरती मात्र उठून बसली आणि इथे 2 छोट्या छोट्या दिदी तिला मिळाल्या, त्यांच्याबरोबर ती खेळत होती. बैलगाडा शर्यत या लहान मुलांचा आलूमंतर छलूमंतर बघून दिवसभराचा थकवा मात्र खरंच छूमंतर झाला. ही छान छान दीदींबरोबर मनसोक्त खेळून आत्तू आणि मामासोबत मस्ती करून घरी जाण्यासाठी आजचा हा व्लॉग आपल्याला कसा वाटला? आवडला असल्यास लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय. Bye. Bye bye. See you again. See you. Good night. See you again. Good night. Good night. Like, comment and share. Bye bye. Subscribe.